देवळीत होती खिसणी. बर का, देवळीत होती खिसणी. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव आहे? स्वरूप. बरं झालं या मग जुळला, कारण माझ्या पहिल्या बिनवऱ्याचं नाव स्वरूप. पण काय योगायोग आला पहा. असू द्या. देवळीत होती खिसणी. बर का, देवळीत होती खिसणी. आमचे स्वरूपराव गेले संडासला, डुकरांना दिली ढुसणी. आता मी नाव घेतोय. सासू बदले आईस पीस. सासू बदले आईस पीस. माधुरी म्हणते म्हैस, गोळ्याची म्हैस. सासू बदले आईस पीस. माधुरी म्हणले गोळ्याची म्हैस. माधुरी माझी गोळ्याची म्हैस. काय म्हटली मला? गवळ्याची म्हैस. खरं सांगा, कोणी माझ्या वडिलासारखं कोणी गवळ्याची म्हैस. खरं सांगा, कोणी भावासारखं कोणी वडिलासारखं. खरं सांगा ताई, म्हशीसारखी दिसते का? मी म्हशीसारखी दिसते? कोण म्हणलो? कौस गिरवल. कोण म्हणलो? काव तुमच्या रानात काय चरायला आलती होय? कशाला हो म्हणते? असे कान भरणारे माणसं पाहिजे, तेव्हा आपला देश पुढे जाईल. बर का, काय म्हटली मला? गवळ्याची म्हैस. खरं सांगा, मी म्हशीसारखी दिसते? कशी दिसते हो मी? दिसते का नाही एकदम ओमिनी कार? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही क्रेटा कार? दिसते का नाही MG हेक्टर? आणि बघा ना आमचं पिनाटोलीचं ट्रॅक्टर. मला खुशाल म्हैस म्हणजे अजून काळजी करणं का? आता यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते, यांच्यापेक्षा वरचढ नाव घेते का? आला रुपवत होता जिलेबीचा येडा. आला रुपवतात होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस, तर आमचे स्वरूपराव पतालीचा रेडा. आता फिटून फट. आता देवाचं नाव घेत आहे बरं का मंडळी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिलीनाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ बाबाची पाळी, जगन्नाथ मध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ, भेळ मध्ये होता लसूण. बर का, केरबरी हो कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या स्वरूपरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदुली वाटून वाटीला पाटा, अहो हळदुली वाटून वाटीला पाटा. आणि औनाचा नवरा हळदोली उठा, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो
लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझ्या चला 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 लग्नाला माझ्या चला हो 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 लग्नाला माझ्या अरे हो पाहिलं कसं ठेकलं धरतील बस बस आता या ठिकाणी लग्न झाल्याच्या नंतर नवरी मुलगी सासरी नांदायला जात असते पण आता या ठिकाणी उलट होणार आहे नवरी मुलगी सासरी नांदायला जाणार नाही आता नवरदेव नांदायला जाणार आहे म्हणलं ना कलियुगाचं उलट वारं व्हावं लागले आता वनवास महिलाकडे राहिला नाही वनवासाची जागा पुरुषाकडे आली दादा आता सुनाला सर्वास राहिला नाही आता सासूला नवास वास आला त्याचं नाव आहे सुनवास तसं या ठिकाणी आमची ही नांदायला जाणार आहे यांच्या संसारासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यायचे बरे पण हे नांदायला जात असताना कोणी सुद्धा रडायचं नाही कारण तुम्ही रडले की यांना हसू येतं मग बस एकदा जोरदार टाळ्या उद्या लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती नवरी मुलगी सासरी नांदायला जात असते आणि गावामध्ये तिच्या मैत्रिणी असतात सख्या असतात शेणाई वाजली की मैत्रिणीला कळत आता त्यात आपली मैत्रीण नांदायला जाणार आहे त्या मैत्रिणीला वाट लावण्याकरता संपूर्ण तिच्या मैत्रिणी गावातल्या त्या लग्न मंडपामध्ये जमतात आणि तिच्या गळ्याला पडून मोठे मोठ्यांना रडू लागतात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काय करू नका मागे गेलं तिच्या आणखी जास्त पळत बर का माझ्याकडे बघा कारण मेकअप करून मी आली का त्यामुळे माझ्याकडे लक्ष असू द्या ती नवरी मुलगी सासरी नांदायला जाऊ लागते तिला वाटा लावण्याकरता गावातल्या तिच्या मैत्रिणी तिला वाटा लावण्याकरता येतात शेणाई वाढू लागते अरे सासरेलाई बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी किती सुंदर म्युझिक होतं किती सुंदर संगीत होतं पण दादांनो आता ती गाणं निघून गेलं संगीत लोक पावलं आता ती पाण्या गेल्या शेणाई गेल्या बाबांचं काळ दादा बाबा किती सुंदर ते म्युझिक असायचं पण ते म्युझिक गेलं आता डीजे आला डीजे पत्रावर दगड मारल्यासारखं आवाज डीजे अविनाश डीजे थाड 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 असं वाटते सीमेवर सैनिक लढतो का काय गाण्यात गोडवा राहिला नाही हो पूर्वीचे गाणे गेले आताचे गाणे आले आता गाणं निघालं काय चक्रा नकरा इकडून तिकडं मारुती चक्रा शांताबाद मुलीला वाट लावण्याकरता हे गाणं नेमकं कळणं लग्न पोरीचे का शांताबाईचे हे सगळा धिंगाणा आला होता पण पूर्वीचा एक काळ होता शेणाई वाजली की संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी यायचं ताकद होती त्या शेणाईमध्ये त्या संगीतामध्ये ताकद होती दोन एखादी लेख शास्त्री नांदायला निघाली की सर्वजण त्या मंडपामध्ये जमायचे लहान थोर मंडळी 4 वर्षाच्या लहान लेकरांपासून 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत कोणाला सांगायची गरज सुद्धा पडत नव्हती की कोणाला आमंत्रण देण्याची गरज नव्हती पडत सर्व गावच्या लग्न मंडपामध्ये जमायचं लेख ती मुलगी आपल्या आईकडे पाहिजे आईच्या गळ्याला पडून हंबरडा पडून रडू लागायची पाहता पाहता बापाला खबर लागायची की आपली लेक सासरी नांदायला चालली आहे बाप पळत यायचा पोरीकडे पाहिल्यानंतर बापानं सुद्धा पोरीच्या गळ्याला मिठी मारावी आणि त्या बापाला सुद्धा रडावं तदनो आई बाप रडतील यात नवल गावातली सर्व महिला मंडळी रडू लागतात महिला रडतील यात काय नवल जाताना पुरुष मंडळी सुद्धा त्या दिवशी रडू लागतात
किती कठोर काळाचा गडी असू द्या, पैलवान गडी असू द्या, एखादा चोर असू द्या, फक्त त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. हो, म्हणून दादांनो, तो आई रडल यात नवल नाही, त्या पोरीचा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो बरं. कारण बाप रडणं एवढं सोपं नाही दादांनो. कारण आजपर्यंत बाप कधीच रडलं नाही. आजपर्यंत गावानं बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाही. मोठमोठे संकट आले पण बाप कधीच खाचला नाही. या संकटाला सामोरा गेला. परंतु आज त्याची लेख काही सासरी नांदलेलं असेल, बापाच्या डोळ्यात पाणी आलं. किती मोठा बाप असू द्या, आमदार असू द्या, बाप खासदार असू द्या, थोडासा विकू द्या. नाहीतर बाप एखादा मंत्री असू द्या, थोडासा विकू द्या. कॅरेक्टर मधून बाहेर या. हॅलो, नॉर्मल. किती मोठा बाप असू द्या, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय नाही. म्हणून नेहमी सांगत असतो, एखादी तरी मुलगी पोटी असली पाहिजे, एक तरी पोटी कन्या असू द्या. कारण अलीकडे लोक म्हणतात मुलगा पाहिजे, कारण मुलगा वंशाचा दिवा आहे, म्हणून मला मुलगाच पाहिजे लोक म्हणतात. पण त्यांना सांगणं, दादा अरे मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना, मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना, तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे, ही गोष्ट विसरू नको. आणि म्हणून वंशाच्या दिव्यासाठी वंशाची पंथी विझवू नको दादा. तिला जन्माला येऊ दिला. कारण काय असते लेख आहे का, ज्या दिवशी लेख जन्माला येते बापाला समजतं, बाप आनंदाने वेळा भेटतो. त्याला वाटतं घरामध्ये लक्ष्मी जन्माला आली. बाप तालुक्याला जातो, हातातली हजारो कामं टाकून मिठाई आणतो आणि गावभर मिठाई वाटतो दोन. त्याला बाप म्हणतात. आणि एका दिवशी त्याच मुलीचं लग्न जमतं आणि त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. काय असते ते काही का, दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मोक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. काय असते लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर, पंग बापाचे फिरते. जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले, तिला गळ्याशी धरून त्या टिपूस गाळले. सुखी संसारात तोरण चालली बांधायला, आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. दादा ती फुलाने सजलेली जवळजवळ नवरीची गाडी जसं जसं सासरच्या दिशेने चालू लागते तसा जसा आईचा कंठ अलीकडे बापाचा हंबरडा अलीकडे फुटू लागतो. आईचा जीव त्या लेकीसाठी वेळा होऊ लागतो. एखाद्या गायीपासून वासनाची ताटातोड करावी, एखाद्या पाण्यातून माशाला उचलावं आणि जमिनीवरती सोडावं,
पाण्यासाठी माशाचा जीव जसा कासावीस लागतो तसा त्या लेकीसाठी आईचा जीव कासावीस होतो, तसा त्या लेकीसाठी बाप्पाचा प्राण कासावीस बोलवतो. अरे आजपर्यंत लेकीला एक क्षणभरी नजरेचा आड नाव दिलं नाही. ती लेक आज काय सासरी नंदाला चालले, डोळ्यात दाटते माया भरला कळती भुईवर. हे आईचा दुनिया राहुल लेक चालली दूर दूर. आईचा दुनिया लेक चालली दूर दूर. हे सुखदुःखाच्या डावरती दुःखाच्या डावरती माणसे कैला आई बाबाची निघाली दोघे अहो एका जनार्दनी नाचती भोगे. मंडळी, एक तरी मुलगी मोठी असू द्या. मुलगी वाचवा, देश वाचवा. बेटी बचाव, देश वाचव. कारण आज लग्नासाठी मुलगी मिळणं खूप दुर्भाग्याची गोष्ट झाली जातं. खूप दुर्मिळ गोष्ट आहे मुलगी भेटणं. म्हणून कारण त्याला कारण काय होतं, काही मागच्या काळामध्ये काही लोकांनी मुली गर्भामध्ये मारल्या, म्हणून त्याची विपरीत परिणाम आज आपल्याला भोगावा लागतो. लग्नासाठी आज मुलगी भेटणं. म्हणून जर व्यथा टाळायची असेल तर दादा एक तरी मोठी मुलगी असू द्या. त्यानंतर सुंदर असं या ठिकाणी